नमस्ते मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर छोट्या बहिणीची वेट लॉस जर्नी सुरू आहे. तर तिचं जे वजन आहे ते 53-55 भरलेलं आहे आणि उंची कमी असल्यामुळे वजन जास्त आहे. 8 ते 10 किलो वजन कमी करायचं आहे आणि ती एका जागेवर बसते, अभ्यास करते. जास्त वेळ एका ठिकाणी बसून असते अभ्यास करण्यासाठी, म्हणून तिचं वजन जे आहे ते वाढलेलं आहे. पोट, मांड्या, शीतच्या भागाची चरबी, कमरेची, त्याच्यानंतर दंडांची चरबी पण तिची वाढलेली आहे. उंची कमी असल्यामुळे तिचं वजन जे आहे ते जास्त दिसते. तर ते जे वजन आहे ते कमी करायचंय तिला. आता जी बहीण आहे आमची छोटी, तिचं लग्न आहे, त्याच्यासाठीच तिला वजन कमी करायचं आहे आणि वजन कमी करण्याचे जे प्रयत्न आहेत ते आता सुरू केलेले आहेत तिने. आणि तिचे जे 90 दिवसाचे जे वेट लॉस चॅलेंज आहे, तर ते चॅलेंज तिने स्वीकारलंय आणि अशा आपल्या 20 ते 22 मैत्रिणी ज्या आहेत त्या ऑनलाईन जॉईन झालेल्या आहेत व्हॉट्सअपला. त्यांनी पण हे चॅलेंज स्वीकारलेलं आहे. तर त्यांची रिक्वेस्ट होती की ताई 1 ते पाऊण तासाचा व्हिडिओ जो आहे तो अपलोड करा आमच्यासाठी एक्सरसाइजचा. तर त्यांच्यासाठी हा जो 1 तासाचा पाऊण तासाचा जो व्हिडिओ आहे तो अपलोड करतेय. तर तुम्ही पण जर समजा नवीन असाल आणि व्हिडिओ बघत असाल, तर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर नक्कीच तुम्ही सविताची 90 दिवसाची जी वेट लॉस जर्नी आहे ती फॉलो करा आणि तुमचं जे वजन आहे ते कमी करा. जर समजा हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर हा स्किपच करू नका. तर ह्या एक्सरसाइज तुम्ही रोज करा आणि तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल तर व्हॉट्सअपचा जो नंबर आहे तो स्क्रीनवर दिसत असेल, तुम्ही व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला ऑनलाईन डाएट जे आहे ते कसं फॉलो करायचं ते नक्कीच सांगेल. आणि ज्या एक्सरसाइज आहेत त्या तुम्ही फक्त जे व्हिडिओ मी अपलोड करते त्या बघून करायच्या आहेत. म्हणजे तुमचं जे वजन आहे ते नक्कीच कमी होणार आहे. कारण की व्यायाम आणि डाएटचं सातत्य जर असेल तर आपलं जे वजन आहे ते 100% कमी होतं. तर नक्कीच तुम्ही हा पाऊण तासाच्या ज्या एक्सरसाइज आहेत त्या घरी करालच असं मला वाटतं आणि रोज करा, सातत्य ठेवा आणि सविताला 3 महिने तरी फॉलो करून बघा. नक्कीच तुमचं पण वजन कमी होणार आहे, फॅट लॉस होणार आहे आणि बघूया 3 महिन्यामध्ये तिच्यात किती फरक दिसतोय. तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही फक्त बघा किती किती वजन कमी करू शकते, मांड्या शीतच्या भागाची चरबी तिची कमी होते की नाही. एवढं जरी तुम्ही तिला 3 महिन्यामध्ये बघितलं किंवा तिला एक मोटिवेशन दिलं की तू करू शकते असं, नक्कीच कमेंट करा तिच्यासाठी की तू करू शकते असं. म्हणजे ती तिचं जे वेट लॉस वजन कमी करण्याचं जे टार्गेट आहे ते कम्प्लीट करणार आहे. तर चला तर मग जास्त वेळ न घालवता हे जे एक्सरसाइज आहे त्या पटापट तुम्ही पण करायला घ्या.
तुम्ही उभे एक्सरसाइज केले असतील, त्याच्यानंतर बैठे एक्सरसाइज केले असते. आता पाठीवरती झोपायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. आता आपले पाठीवरती झोपून एक्सरसाइज सुरू होणार आहे. तर हे जे एक्सरसाइज आहे ते डेली होतात पाठीवरचे पण. तर तुम्ही पण ते नक्की रोज करा, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट मिळेल. आणि उभे आणि बैठे एक्सरसाइज करून शरीर जे आहे ते थोडंसं थकलेलं असतं, त्याला शिथिल करायचं आहे. पाठीवरती झोपल्यानंतर थोडंसं 2 मिनिटं किंवा 2-3 सेकंद रिलॅक्स करायचं. तुम्हाला वेळ नसेल जास्त तर मग रिलॅक्स करायचंय. थोडंसं शवासन घ्यायचंय. पूर्ण जे शरीर आहे ते शिथिल सोडायचं आहे. हातपाय मोकळे सोडायचे आहेत. थोडासा जो थकवा आलेला असेल शरीराला, मरगळ आलेली असेल एक्सरसाइज करून, तर ती कमी होते. त्याच्यासाठी थोडा वेळ रिलॅक्स करून त्याच्यानंतर जे एक्सरसाइज आहे त्याला सुरुवात करायची आहे. मग पाठीवरती झोपल्यानंतर मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचे, हातपाय पूर्ण रिलॅक्स सोडून हे जे शवासन आहे थोडा वेळ ते तुम्ही नक्की घ्या. म्हणजे तुम्हाला थोडंसं रिलॅक्स वाटेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला झोपेच्या ज्या एक्सरसाइज आहेत ते करायला तुम्हाला एक ऊर्जा निर्माण होईल. कारण की थकलेलं असतं शरीर आणि आपण कंटाळा करतो परत. त्याच्यासाठी थोडा वेळ काय करायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. तर तुम्ही पण नक्कीच रिलॅक्स करा. घाई गडबड करू नका. एक्सरसाइज साठी स्वतःसाठी 1 तास तरी काढा आणि 1 तास काढून स्वतःला वेळ द्या आणि एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न करा. गडबडीत एक्सरसाइज करू नका. नवीन मेंबर जे असतील त्यांनी एक्सरसाइज करताना थोडा वेळ थांबायचंय, रिलॅक्स करायचंय, मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडायचा आहे. बळजबरी एक्सरसाइज करायची नाही. तर पहिली जी एक्सरसाइज आहे, अगोदर आपल्या शिटखाली हात ठेवायचे आहेत आणि एक एक पाय वरती उचलायचे. आता जे नवीन मेंबर असतील त्यांचा पाय पूर्ण उचलला जाणार नाही. त्यांनी थोडा पाय उचलायचा आहे. ज्यांच्या मांड्याची चरबी जास्त असेल त्यांनी दोन्ही हातांनी मांड्या पकडायच्या आहेत आणि हळूवार मांडी जे आहे, पाय जे आहे उचलायचा प्रयत्न करायचा आहे. शिटच्या भागाखाली ठेवायचा नाही. जर समजा मांडी उचलली जात नसेल तर. तर अशा पद्धतीने एका बाजूने 10 वेळा आणि एका बाजूने 10 वेळा असं 10-10 वेळा एक्सरसाइज करा. जर समजा तुम्हाला सवयच नसेल तर तुम्ही 5-5 वेळा, एका पायाचं 5 वेळा, एका पायाचं 5 वेळा असं 10 वेळा करायचं आहे. परत आता थांबलंय, रिलॅक्स केला, मोठा श्वास घेतला, फुंकर सोडून दिला. आता जर मेंबर नवीन करतायत त्यांना दम लागतो. आता बरेचच्यांना धाप लागते. आता बऱ्याच ज्या मैत्रिणी आहेत त्या व्हॉट्सअपला ऍड झालेल्या आहेत डाएटसाठी. त्या सांगतात एक्सरसाइज करताना धाप लागते किंवा आळस येतो. आपलं शरीर जे वजन आहे ते वाढलेलं असतं. आता बघा जे नवीन मेंबर आहेत त्यांनी फक्त थोडासा पाय उचलायचा आणि ती एक्सरसाइज करायची आहे. जे नवीन मेंबर नवीन एक्सरसाइज करतात त्यांच्या शरीराची चरबी वाढलेली असते, फॅट वाढलेला असतो आणि चालताना आपलं जे शरीर आहे ते मग थकतं, मग दम लागतो, धाप लागते. त्याच्यासाठी हळूहळू एक्सरसाइजची सुरुवात करा. हळूहळू तुम्हाला सवय झाली की धाप लागणं पण कमी होणार आहे. त्याच्यानंतर परत शिटखाली हात ठेवायचे आणि दोन्ही पाय उचलायचे प्रयत्न करायचे. बघा सविता उचलतीये तसं गुडघ्यात न वाकवायचे नाही. नवीन मेंबर्स गुडघ्यातनं फोल्ड करायचे, परत फोल्ड करून जमिनीवरती ठेवायचे, परत सरळ करायचे. उचलायचे, जवळ घ्यायचे आणि परत काय करायचे, जमिनीवरती घ्यायचे. अशा पद्धतीने जी एक्सरसाइज आहे ती तुम्ही फॉलो करायची आणि ज्यांना सवय होईल त्यांनी दोन्ही पाय उचलायचे. सविता तरी गुडघ्यातनं थोडेसे वाकवतीये, तरी पण तुम्ही सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा मी करतीये तशा पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे तुमचं जर पोटाची चरबी, मांड्यांची, शिच्या भागाची जी चरबी आहे ती कमी होणार आहे. पण जे नवीन मेंबर्स आहेत त्यांनी काय करायचंय, पाय फोल्ड करायचे गुडघ्यातनं, परत पोटाजवळ घेतल्यानंतर परत सरळ उचलायचे, आकाशाच्या दिशेने तळपाय करायचे, परत खाली ठेवायचे आणि नंतर परत सरळ पाय करायचे. अशा पद्धतीने एक्सरसाइजची सुरुवात तुम्ही करा. हळूहळू 15 ते 20 दिवस एक्सरसाइज सारखं सातत्य ठेवलं तुम्ही, सारखी एक्सरसाइज केली, रोज केली तर तुम्हाला सवय होणार आहे. आणि त्याच्यानंतर परत पाय फोल्ड करायचे. आपले हात जे आहे ते तळपायाला टच होत आहेत का बघायचं आहे. नसतील होत तर काही प्रॉब्लेम नाही. जमिनीवरती साईडला हात ठेवायचे शीटजवळ आणि आपले जे कंबर आहे ते कंबर उचलायचं आणि ठेवायचं. हे जे सेतू बंदासन आहे ते करायचं. म्हणजे शीटच्या भागाची चरबी, पोटाची चरबी, मांड्यांची चरबी कमी होणार आहे. आणि ज्या मैत्रिणींचं कंबर दुखत असेल शिजरमुळे, डिलिव्हरीमुळे ते पण कमी होणार आहे. कंबरदुखीचा त्रास कमी होणार आहे. आणि ज्या मैत्रिणींना गुडघेदुखीचा त्रास होत असेल त्यांनी शक्यतो उभ्या राहून एक्सरसाइज टाळा. कारण की वजन जास्त असल्यामुळे आपलं वजन जे आहे ते गुडघ्यावरती पडतं. त्याच्यामुळे आपले गुडघे किंवा पाय किंवा टाचा दुखतात. त्याच्यामुळे तुम्ही एखादी खुर्ची घ्या, खुर्चीवर बसून एक्सरसाइज करा आणि त्याच्यानंतर परत बैठे आणि झोपून एका बाजूच्या एक्सरसाइज करायच्या. ज्या मैत्रिणींचे गुडघे टाचा दुखतायत त्यांनी जर खुर्चीवरची एक्सरसाइजचा व्हिडिओ पण मी लवकरच अपलोड करेल तुमच्यासाठी. थोडासा मला वेळ द्या. कारण की मला प्रत्येक व्हिडिओ जो अपलोड करायला किंवा व्हिडिओ काढायला थोडासा वेळ लागतो. मला थोडासा वेळ द्या. प्रत्येकासाठी मी जे व्हिडिओ आहेत ते घेऊन येईलच. तुम्हाला पण मदत होणार आहे त्या व्हिडिओची. त्याच्यासाठी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ मी लवकरच पायदुखीचा, गुडघेदुखीचा घेऊनच
येईल. त्याच्यानंतर पायामध्ये अंतर ठेवायचं आहे आणि आपला जो गुडघा आहे तो आतल्या बाजूने तो गुडघा जमिनीला टच होतोय का बघायचा. आता ज्या मैत्रिणींना पीसीओएस हार्मोन्स अनबॅलन्सचा त्रास असेल त्यांनी ही एक्सरसाइज नक्की करायची आणि 20 वेळा करायची आहे. तर ही एक्सरसाइज सुरुवातीला करताना हळू करा, नाहीतर नितंबाजवळ कधी कधी क्रॅम्प येण्याची शक्यता असते, कळ लागायची शक्यता असते जास्त जोरात. त्याच्यासाठी मी सर्व गोष्टी तुम्हाला याच्यासाठी सांगते कारण की ते त्रास अगोदर झालेले आहेत मला पण. मी ज्यांच्याकडनं व्यायाम करून घेते त्यांना होतात, त्याच्यासाठी तुम्हाला सांगते. त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला कारण की काही महत्वाची माहिती दिलेली असते त्याच्यामध्ये. तर एक्सरसाइज करताना एवढी काळजी घेत चला. त्याच्यानंतर परत रिलॅक्स करायचं आहे, मोठा श्वास घ्यायचा आहे आणि फुंकर काय करायचे सोडून द्यायचे. आता आपण पोट कमी करण्यासाठी काय करणार आहे, ऍप्स एक्सरसाइज बघणार आहे बघा. आता वरच्या भागाची पोटाची चरबी जी आहे ती माझी थोडी राहिलेली आहे. त्याच्यानंतर सविताची पण पोटाची चरबी वाढलेली आहे, तर ती कमी करण्यासाठी ह्या ऍप्स एक्सरसाइज ज्या आहेत त्या फायदेशीर आहे. तर नवीन सुरुवात करत असाल त्यांनी सवितासारखं थोडंच उठण्याचा प्रयत्न करायचा आहे. मानेत आणि पाठीत गॅप असेल तर त्यांनी ही एक्सरसाइज करायची नाही आहे, ती ही एक्सरसाइज टाळायची आहे. त्यांनी दुसऱ्या एक्सरसाइज करायच्या आहेत. आणि ज्यांना सवय असेल ॲप्स एक्सरसाइजचं त्यांनी माझ्यासारखे एक्सरसाइज करायचे आहे. एक्सरसाइज झाल्यानंतर थोडा वेळ थांबायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे, मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचं. त्याच्यानंतर पुढची एक्सरसाइज, दोन्ही जे तळपाय आहेत ते एकमेकांना जोडायचे आहेत, मांड्या साईडला घ्यायचे आहेत आणि परत उठण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर सविता जसं करते त्याच पद्धतीने एक्सरसाइज करायची आहे. तर मला सवय झालेली आहे त्याच्यामुळे मी पूर्ण उठण्याचा प्रयत्न करते. आता ज्या मैत्रिणींना पूर्ण उठण्याचा प्रयत्न त्या करत असतील आणि त्यांना येत असेल तर तुम्ही नक्की माझ्यासारखी एक्सरसाइज करून बघा. फक्त हळूहळू करायचं आहे, कुठे पोटात वगैरे क्रॅम्प येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि ही एक्सरसाइज केल्यानंतर थोडं थोडं पोटाचे जे स्नायू आहेत ते दुखतात, पण जास्त घाबरून जाण्याचं कारण नाही, फक्त हळूवार एक्सरसाइज करायचे आहे. आणि आपलं पोट ताणलं जातं, दाबलं जातं, त्याच्यामुळे आपलं जे पोटाचे जे स्नायू आहेत ते दुखतात, पण मग ओटीपोटाची जी चरबी, वरच्या पोटाची चरबी जी आहे ती कमी होते. त्याच्यानंतर परत तुमची एक्सरसाइज झाल्यानंतर परत रेस्ट करायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. त्यानंतर पुढची एक्सरसाइज, दोन्ही हात वरती घ्यायचे आहे आणि आपला एक पाय उचलायचा आहे आणि आपल्या मानेपासून पाठीचा जो भाग आहे, मान उचलायचे, पाठीचा भाग पण उचलायचा आहे. जसं आपण ॲप्स एक्सरसाइज करतो त्याच पद्धतीने ही पण ॲप्स एक्सरसाइज करायची आहे. आता अगोदर उजवा पाय उचलायचा, त्याच्यानंतर डावा पाय उचलायचा आणि आपली ओटीपोटाची चरबी जी आहे ती मध्ये दाबली जाते, त्याच्यामुळे आपली ओटीपोटाची चरबी कमी होते आणि मांड्यांची चरबी पण कमी होते. तर ही पण एक्सरसाइज खूप फायदेशीर आहे. सुरुवातीला 10 वेळा करा, त्याच्यानंतर हळूहळू काउंटिंग जे आहे ते तुमचं वाढवायचं आहे. परत एक्सरसाइज झाल्यानंतर थोडा वेळ थांबायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे, मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचे आहे. त्याच्यानंतर पुढची एक्सरसाइज, दोन्ही पाय आपले सरळ उचलायचे, तळपाय आपले कशाच्या दिशेने, त्याच्यानंतर आपले जे पायाचे बोटं आहेत ते हाताने पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता ज्या मेंबरचे पायाचे अंगठे हाताला लागतील त्यांनी अशा पद्धतीने पकडायचं आहे, सविता पकडते तसं. आणि आपले ज्या पाय आहेत ते साईडला घ्यायचे. तर मांड्यांना, पोटऱ्यांना पूर्ण कळ येते, पोटाची चरबी, मांड्यांची चरबी कमी होते. ज्या मेंबर्सला आपले जे अंगठे आहेत हातात येत नसतील त्यांनी मांड्यांच्या तिथं धरायचे, दोन्ही हात, दोन्ही मांड्या ज्या आहेत दोन्ही हातांनी पकडायच्या आहेत आणि साईडला अशा पद्धतीने ही एक्सरसाइज करायची आहे. चांगला ताण येतो मांड्यांना, त्याच्यानंतर पोटऱ्यांना पण. आणि मांड्यांची, पोटाची चरबी कमी होतेच, पण पोटाची चरबी पण कमी होते. त्याच्यानंतर रिलॅक्स करायचं आहे, मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचे आहे. थोडा वेळ थांबायचा आहे, प्रत्येक एक्सरसाइज झाल्यानंतर थोडा वेळ थांबायचा आहे.
तर जे मेंबर्स नवीन एक्सरसाइज करत असतील त्यांनी हळूहळू एक्सरसाइजची सुरुवात करायची आहे. एक्सरसाइज करताना गडबड करायची नाही, कारण की आपण जर काही गडबडीत एक्सरसाइज करायला गेलो तर कुठेतरी क्रॅम्प येण्याची शक्यता असते. आता पुढची एक्सरसाइज, आता जसं आपण सायकल करतो तशाच पद्धतीने सायकल करायची, फक्त आपला विरुद्ध हात जो आहे तो विरुद्ध पायाच्या गुडघ्याला टच करायचा आहे. आता ज्या मेंबर्सला मानेचा वगैरे त्रास नसेल त्यांनी मान उचलली तरी चालेल, आणि ज्यांना मानेचा वगैरे त्रास असेल त्यांनी मान उचलायची नाही आहे, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. माझ्यासारखं करायचं बघा, मान उचलायची नाही आहे. आणि आता मी मान उचललेली आहे, पण अगोदर मी मान उचललेली नव्हती, तशा पद्धतीने त्यांनी एक्सरसाइज करायची आहे. आणि त्याच्यानंतर परत थांबायचं, रिलॅक्स करायचं, मोठा श्वास घ्यायचा आणि फुंकर सोडून द्यायची आहे. तुम्ही जर रोज अशा पद्धतीने एक्सरसाइज केल्या, आपण उभ्या एक्सरसाइज केल्या, बैठे एक्सरसाइज केल्या, त्याच्यानंतर आता आपल्या पाठीवरती झोपून एक्सरसाइज सुरू आहे. त्याच्यानंतर एक्सरसाइज केल्यानंतर थोडंसं पाठ जी आहे आपले दुखते किंवा त्रास होतो थोडासा पाठीला, जर समजा तुम्हाला असं वाटत असेल तर अशा पद्धतीने पाठीचं रोलिंग जे आहे ते करून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला कमरेला आणि पाठीला आराम मिळणार आहे. तर अशा पद्धतीने पाठीचं जे रोलिंग आहे ते आता आम्ही दोघे पण करतो आहे, तर तुम्ही पण रोलिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर परत आपले जे पाय आहेत ते सरळ करायचे आहेत आणि रिलॅक्स व्हायचं आहे. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचे आहे. प्रत्येक एक्सरसाइज झाल्यानंतर मोठा श्वास घेऊन फुंकर सोडायचे आहे. त्याच्यानंतर एका कानेवरती झोपायचं आहे, एका बाजूच्या ज्या एक्सरसाइज आहेत त्या करायच्या आहेत. तर आता इथं सरळ झोपायचं आहे, तिरपं तारपं झोपायचं नाही. आपली जी मॅट आहे ती बघून घ्यायची, आपण सरळ झोपलो आहे का नाही तेवढं बघायचं आहे. जर समजा ही एक्सरसाइज तुम्ही चुकीच्या पद्धतीने केली, तुम्ही जर समजा सरळ झोपला नाही, तर कसं असतं, ज्यावेळेस आपलं वजन वाढलेलं असतं आणि वजन कमी करतो आहे त्यावेळेस आपण आपल्या शरीराला आकार देत असतो. आणि ह्या एक्सरसाइजमध्ये जर समजा तुम्ही वाकडं तिकडं झोपला तर तुमचा शीटचा जो भाग आहे तो मागे निघण्याची शक्यता असते. तर असं झालेलं आहे माझ्याकडे जेव्हा ऑफलाईन क्लासला येत होते त्यांचं. त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्यायची आहे की सरळ झोपायचं आहे, फक्त ज्या एका बाजूने एक्सरसाइज करणारे झोपून त्या, आणि एक पाय जो आहे तो सरळ उचलायचा आहे, सरळ ठेवायचा आहे. आता इथे मांड्यांची शीटच्या भागाची चरबी ह्या एक्सरसाइजने कमी होणार. शीटच्या भागाला गोलाई येणार आहे, कारण की जो शीटचा भाग आहे तो जर वाढलेला असेल तर शीटच्या भागाला गोलाई नसते, तर शीटच्या भागाला योग्य ती गोलाई येण्यास मदत होते. त्याच्यानंतर रिलॅक्स करायचं आहे, मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचा आहे. त्याच्यानंतर हळूवार आपला जो गुडघा आहे तो फोल्ड करायचा आणि आपल्या पोटाला एक स्ट्रोक द्यायचा आहे. पोटाकडे तो गुडघा आहे तो जोरात असा खेचायचा आहे आणि पोटाला काय द्यायचं आहे, एक स्ट्रोक द्यायचा आहे. म्हणजे आपली जी पोटाची चरबी, मांड्यांची आणि शीटच्या भागाची चरबी काय होणार आहे, कमी होणार आहे. तर अशा पद्धतीने ही पण एक्सरसाइज तुम्ही 10 ते 20 वेळा करायची आहे. आणि परत दुसऱ्या बाजूने पण तसेच एक्सरसाइज करायचे आहेत. त्यानंतर पोटावरती झोपायचं आहे मकरासनामध्ये.
आपला जो उजवा गाल आहे तो जमिनीला टेकवायचा आहे. आपले दोन्ही जे हात आहेत ते आपल्या छातीजवळ ठेवायचे आहेत किंवा आपल्या बाजूने ठेवायचे आहेत चेहऱ्याजवळ आणि मोठा श्वास घ्यायचा आणि फुंकर सोडून द्यायचं आहे. थोडा वेळ रिलॅक्स करायचा आहे. तर आपल्या पोटाला पण आराम द्यायचा आहे. जे आपले पोटाचे स्नायू आहेत, मांड्यांचे जे स्नायू आहेत ते थकलेले आहेत, तर त्यांना जमिनीची जी ऊर्जा आहे ती लागून द्यायची आहे आणि आपला जो थकवा आहे तो थकवा कमी होऊन द्यायचा आहे. त्याच्यानंतर भुजंगासन आणि धनुरासन करायचं आहे. मोठा श्वास घ्यायचा आणि हळूवार आपलं जे ओटीपोट आहे ते उचलायचं, छातीचा भाग उचलायचा आणि आपले दोन्ही हात पूर्ण ताठ करायचे. श्वास सोडत परत रिलॅक्समध्ये हनुवटी जमिनीवरती ठेवायचे. परत एकदा मोठा श्वास घ्यायचा, ओटीपोटाला पूर्ण ताण द्यायचं, दोन्ही हात ताठ करायचे, मान ताठ ठेवायचे. थायरॉईडचा त्रास कमी होणार आहे. रिलॅक्समध्ये हळूवार श्वास सोडत हनुवटी जमिनीवरती. परत एकदा मोठा श्वास घ्यायचा आहे, हळूवार ओटीपोटाला ताण द्यायचा आहे, दोन्ही हात ताठ आहेत, मानेला पूर्ण ताण द्यायचा आहे. हळूवार श्वास सोडत हनुवटी जमिनीवरती ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने भुजंगासन जे आहे ते करायचं आहे. भुजंगासनाने ओटीपोटाची चरबी कमी होणार. कंबर जर दुखत असेल तर कंबरदुखीचा त्रास कमी होणार. थायरॉईडचा त्रास असेल तर थायरॉईड पण कमी होणार. त्याच्यानंतर दोन्ही हात आपले सरळ करायचे आहेत आणि आपले जे पाय आहेत ते स्ट्रेट ठेवायचे आहेत पाठीमागे. त्याच्यानंतर मोठा श्वास घ्यायचा आहे. मोठा श्वास घेतल्यानंतर आपला पुढून छातीच्या भागापासून हात आणि छातीचा भाग उचलायचा आहे. त्याच्यानंतर पाठीमागे पाय मांड्यांपासून उचलाय, पूर्ण पोटावरती बॅलन्स करायचा आहे. श्वास रोखून धरायचा आहे आणि ज्यावेळेस आपण पाय हात खाली ठेवणार त्यावेळेस श्वास सोडून द्यायचा आहे. आता मोठा श्वास घेतलेला आहे, श्वास रोखून धरला आहे आणि त्याच्यानंतर हळूवार श्वास सोडून आपल्या हात आणि पाय जमिनीवरती टेकवायचे आहेत. ही जी एक्सरसाइज आहे शलभासन, हे तुम्ही 3 ते 4 वेळा करायचं आहे. पोटात गॅस वगैरे होत असेल, मेटाबॉलिझम स्लो असेल तर ते कमी होण्यास मदत होते आणि पोट पण कमी होतं. तर हे पण एक्सरसाइज आम्ही रोजच घेतो. त्याने मेटाबॉलिझम जे आहे ते सुधारण्यास मदत होते. तर अशा पद्धतीने परत थोडा वेळ रिलॅक्स करते आहे मकरासनामध्ये आणि रिलॅक्स झाल्यानंतर आपण काय करणार आहे, पुढची एक्सरसाइज घेणार आहे. आता त्याच्यानंतर धनुरासन. आता धनुरासन तुम्हाला जमत असेल असं नाही. आता सविता नवीनच करते त्याच्यामुळे तिला धनुरासन येत नाही. तिला दोन्ही पाय जे आहेत ते पकडता येत नाही. तर आता सविता फक्त एक हाताने एकच पाय पकडणार आहे आणि एकाच बाजूचं धनुरासन जे आहे ते करणार आहे. तर तुम्ही पण तशाच पद्धतीने करू शकता. जर समजा तुम्हाला अशा पद्धतीने धनुरासन येत नसेल तर ती बघा प्रयत्न करते पण ती अजून तिला जमत नाही, कारण की मांड्यांची चरबी आहे. त्याच्यामुळे मांड्यांची चरबी कमी झाल्याशिवाय आणि शरीराला थोडीशी अजून लवचिकता आल्याशिवाय तिला धनुरासन जमणार नाही दोन्ही पायांनी. धनुरासन येण्यासाठी व्यायामामध्ये सातत्य ठेवावं लागेल. 15 दिवस किंवा 1 महिन्यानंतर सविताला व्यवस्थित धनुरासन जमणार आहे. तर अशा पद्धतीने एका बाजूचं जे धनुरासन आहे तुम्ही पण करायचं आहे. एका बाजूने 3 वेळा करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने 3 वेळा करायचं आहे. ज्यांना माझ्यासारखं जमत असेल त्यांनी माझ्यासारखं करायचं आहे. ओटीपोटाची चरबी कमी होते, आपल्या हृदयाचं जे आरोग्य आहे ते सुधारतं, त्याच्यानंतर थायरॉईडचा त्रास पण कमी होतो, आपलं जे दंड आहेत ते पण मजबूत होतात, स्नायू मजबूत होतात, मसल डेव्हलप होतात. धनुरासनने खूप फायदे आहेत धनुरासनचे. तर आणि सविता आता दुसऱ्या बाजूने करते. तर तुम्ही पण अशा पद्धतीने दुसऱ्या पायाचं आणि हाताचं जे धनुरासन आहे ते करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी सविताचं जे 90 दिवसाचं वेट लॉस चॅलेंज आहे ते घेतलेलं आहे. तिच्याकडनं मी ह्या एक्सरसाइज रोज करून घेते आहे आणि याच्यामध्ये फक्त सूर्यनमस्कार स्किप केलेले आहे, सूर्यनमस्कार घेतलेले नाही. नाहीतर जास्त मोठा व्हिडिओ झाला असता. तर तुम्ही 5 सूर्यनमस्कार तरी करायचे आहेत ज्यावेळेस तुम्ही उभे एक्सरसाइज करणार त्यावेळेस. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अजून कोणते व्यायाम सविताकडनं करून घेतले पाहिजे हे पण तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्हाला कोणते व्यायामाचा व्हिडिओ हवा असेल तर तो पण कमेंट करून सांगा. आणि जर समजा तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर माझा दिलेला आहे, तर मला व्हॉट्सअप नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं वजन जे आहे ते कमी करा. पुन्हा भेटूया नवीन एक्सरसाइजचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.